नमस्कार. आज शनिवार दिनांक 9 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज 9 मे या दिवसासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. आज जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची व विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तवली आहे. काल इयत्ता 10वीचा निकाल जाहीर झाला असून यात नांदेड जिल्ह्याचा निकाल 83.62% एवढा लागला आहे. जिल्हा स्तरावर सर्वाधिक 92% निकाल बिरोली तालुक्याचा लागला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी लिखाण केलेल्या मुसलमानो का सियासी अजेंडा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज शनिवार रोजी दुपारी 12:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, पूर्व मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर विचारवंत मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. काल शुक्रवार रोजी नांदेड अभिवक्ता संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान 2544 मतदारांपैकी 1782 जणांनी प्रत्यक्ष मतदान केले असून मतमोजणी सोमवार 11 मे रोजी होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जागतिक बँक व मित्रा यांच्या संयुक्त विद्यमानं महत्त्वाचा निधी उपलब्ध होणार असून याबाबत महापौर सौ कविता मुळे व जागतिक बँकेच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक पार पडली. या निधीचा वापर शहरातील पाणी पुरवठा योजना, रस्ते विकास व मलानिसारण प्रणालीतील समस्यांचे निवारण करण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.